हे हे हिंमत असेल ना तर समोरून बोल आमच्याशी. विक्रम? हा विक्रम बोलतोय. माहिती ना आम्ही कोण होते? विक्रम राजे शिर्के. समोरून बोल आमच्याशी. विक्रम काय झालंय? कोण कोण बोलतोय? अच्छा म्हणजे आता आवाजही ओळखत नाहीस आमचा. नील बोलतोय. आय एम सॉरी नील भैया. ते फोनवरती तुम्हाला माहिती आहे ना. काय झालं विक्रम? कोणावर चिडला होतास एवढं? कोणावर नाही हो भैया. काय झालं विक्रम? खरं सांग. भैया काही नाही. कोणीतरी मिस कॉल देऊन त्रास देते आम्हाला. बस बाकी काही नाही. जस्ट डोंट वरी. भय तुम्ही सांगा. तुम्ही फोन कशाला केला होता? सहज केला होता ना? सहज म्हणजे तुम्ही परत कधी आलात ते कळवलं नाही. एनिवे कसं झाला प्रवास? आणि देवयानी कशी आहे? ठीक आहे. ठीक आहे म्हणजे दगदग झाली का प्रवासाची? तब्येती बऱ्या आहेत ना तुमच्या? नाही ठीक आहे भैया. काय झालं विक्रम? एवढ्याच तेवढं उत्तर देतोयस, मोकळेपणाने बोलत नाहीयेस. नाही तसं काही नाही भैया. आम्ही ऍक्च्युली खूप कामात होत. आता आम्ही तुम्हाला नंतर फोन करू का? हां प्लीज बाय. अरे सॉरी भैया. सॉरी. विक्रम कितीही नाही म्हणाला तरी तो नक्कीच काहीतरी लपवतोय. सावधान. शुभ मंगल. सावधान. शुभ मंगल. सावधान. देवयानी. आमचा तुझ्यावर विश्वास आहे. चला. घाबरले. सोहम. देवयानी. एवढ्या लवकर कुठे निघाला? ऑफिसला. एवढ्या लवकर? हो आम्हाला जाताना डॉक्टरकडे जाऊन ही पट्टी काढायची.
अरे पण मग मला सांगायचंच ना, मी तुझा डबा लवकर तयार केला असता. नाही नको, ठीक आहे, निघतो आम्ही. अरे तू दिवसभर असं उपाशी राहणारच का? आम्ही कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेऊ. निघतो आम्ही. विक्रम, देवयानी आम्हाला उशीर होते, आम्ही निघतो. हे बघ, 2 मिनिटं. हा प्लीज. हे बघ, तुझा डबा तयार आहे. विक्रम, असा कसा अचानक निघून गेला? शांत बसा. चुप. शांत बस. सोहम सरदेसाई कुठे? येस मॅडम, ते तिकडच्या वॉर्डात आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हे शांत बसा. या मॅडम. सोहम, हे सोहम, सोहम, तू माझी भीती खरी ठरवली. मला सारखी भीती वाटायची की तू माझ्या सोबत असून सुद्धा मी एकटी पडेल. म्हणून मी तुला सारखी म्हणायची की सोहम सांभाळ स्वतःला. पण नाही ऐकलंस ना माझं तू. हे सोहम, सोहम ओळख मला. सोहम, 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 सोहम. नीलभैया, तुम्ही असे अचानक? हो, इकडनं चाललो होतो, म्हटलं विचारूया तुमची ट्रिप कशी झाली ते. येऊ ना आतमध्ये? हो, या ना. विक्रम कुठे? ऑफिसला गेलाय. तुम्ही परत कधी आलात? बसा ना तुम्ही. आता परत कधी आलात? मी पाणी घेऊन येते तुमच्या. 1 मिनिट देवे, बस इथे.
बस. आता मला सांग, कधी आलात तुम्ही? 2 दिवसापूर्वी. काय झालं देव्यान? काही प्रॉब्लेम आहे का? असं का विचारताय? सकाळी फोन केला तुम्ही विक्रमला तुमची चौकशी करण्यासाठी. खूपच अस्वस्थ वाटला मला तो. काय झाले? देवयानी, तुमचा एखादा प्रॉब्लेम तुम्ही आमच्याशी शेअर करू शकत नाही आहात एवढे परके समजता आम्हाला? नाही नील भैया, असं नका बोलू. तुमचाच तर आधार आहे आम्हाला. मग काय झालंय सांग मला. कुठलाही आडपडदा न ठेवता सांग. देवयानी, तुझं आणि विक्रमचं भांडण झालंय का? नाही. मग विक्रमला ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे? पैशाचा काही प्रॉब्लेम? नाही नील भैया, वेगळाच प्रॉब्लेम आहे. आम्ही आता 2-3 दिवसासाठी बाहेर गावी गेलो होतो ना, तिथे सोहमही आमच्या मागोमाग आला. सोहम? तोच ज्याच्याशी आधी माझं लग्न जमलं होतं. हो माहिती आहे. त्याचं काय? आमच्या मागोमाग तोही तिथे आला. त्यांनी विक्रमवर हल्ला केला आणि मला पळवून दिलं. काय? हो नील भैया. विक्रम आला नसतं तर माहित नाही काय झालं असतं. बस देवयानी, बस. देवयानी, इतकं सगळं होऊन केलं आणि तुम्ही एक साधा फोनही केला नाही. काही अर्थ आहे का तुमच्या वागण्याला? सॉरी नील भैया. असो, झालं ते झालं. विसरून जा सगळं. आम्ही आहोत ना. सगळं ठीक होईल. मी आलेच. नताशा गरोदर आहे आणि तिच्या पोटात रणवीर या राजेंचं बाळ. निमित्तानं एक सत्य प्रकाशात आलं हे आम्ही नाकारू शकत नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. गरोदर आहे आणि तिच्या पोटात रणवीर राजेंचं बाळ. आमचे आणि नताशाचे संबंध आहेत. हॅलो, आम्ही प्रियदर्शनी बोलतोय. आम्हाला तुला भेटायचं आहे, तेही लवकरात लवकर. मला भेटायचंय? कुठे आणि कधी? ओके, येतेस. विक्रम तुमच्याशी फोनवर असं का बोलला असेल? आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. आणि नील भैया, तुमचा फोन येऊन गेला आहे त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही. म्हणजे खरं तर सकाळपासून तो जरा अस्वस्थ होताच.
कदाचित तिकडे जो काही प्रकार घडला तो अजूनही त्याच्या डोक्यातून गेला नसेल. नाही निर्भय, जो प्रकार घडला तो विक्रमने खूप समजुतीने घेतला. खरं तर मीच खूप घाबरले होते, पण विक्रमनेच मला सावरलं. पण त्याच्या वागण्यात बदल झालाय, नक्की झालाय. कदाचित दुसरा काही प्रॉब्लेम असेल. असेलही, पण त्यांनी मला सांगायला हवं ना. अगं तू टेन्शन घेशील म्हणून नसेल बोलला तो, किंवा कदाचित ती बाब एवढी गंभीर नसेल. पण तरीही नील भैया, आता तुम्ही आलाच आहात तर त्याच्याशी एकदा बोला. तो तुमच्याशी मोकळेपणाने बोलेल. नाही, त्याच्याशी तर मी बोलणारच आहे. विक्रम, तू एवढा लवकर आला? नाही म्हणजे बरं झालं, नील भैया तुलाच भेटायला आलेत. तुम्ही अचानक कसं आलात भैया? सकाळी फोनवर काही बोलला नाहीस, काळजी वाटायला लागली म्हणून आलो होतो चौकशी करायला. तुम्ही बोलत बसा, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. नको आहे आम्हाला चहा. काय लपवतेस तू विक्रम? काय नाही भैया. विक्रम, जे काही झालं ते मला कळलंय. काय काय कळलंय भैया? जो काही प्रकार घडला तो देवयानीनं आम्हाला सांगितलं. विक्रम, एवढं सगळं घडून गेलं आणि तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. आणि आजही तू तेच करतोस. आजही तू आमच्यापासून काहीतरी लपवतोस. भैया तसं काही नाही. आम्ही काय लपवणार होतो आणि तुमच्यापासून? मग तू नील भैयांशी फोनवर असं का बोललास? तू सकाळपासून मलाही अस्वस्थ दिसतोयस. मी डबा घेऊन आले तर तू तसाच निघून गेलास. विक्रम, ऑफिसमध्ये काही घडलंय का? विक्रम, दुसरा काही प्रॉब्लेम आहे का? तसं असेल तर सांग मला. म्हणजे नील भैया म्हणाले की मला त्रास होईल म्हणून तू सांगत नाहीयेस. तसं नको करूस. तू गप्प राहिलास तर मला जास्त त्रास होईल. पण काय नाहीच आहे तर तुला काय सांगू आम्ही? आल्यापासून भुरभुर लावल्या सांगा सांगा म्हणून. आल्यापासून बघतोय आपलं सांगा सांगा सांगा, आणि सांगितलं तर नाही काही सांगण्याचं. I'm sorry भैया. काही नाही भैया, हे ट्रिपमध्ये जे काही घडलं त्याचा एवढा धसका घेतलाय देवयानीने की आम्हाला कळत नाही तिला या सगळ्यातनं आम्ही कसं बाहेर काढणार. आम्ही समजू शकतो विक्रम. कदाचित त्या गोष्टीचा ताण अजूनही तुझ्या मनावर असेल. पण विक्रम, जो काही प्रकार घडला त्याहीपेक्षा वाईट घडू शकलं असतं. थोडक्यात निभावलात तुम्ही आणि तो विषय तिथेच संपला. विक्रम, वाईटातनं नेहमी चांगलं घ्यावं आणि त्यातच समाधान मानावा. येतो आम्ही. काळजी घ्या. दारापर्यंत सोडायला येणारच की नाही? विक्रम, सांगितलेलं लक्षात ठेव. फार विचार करू नकोस. तो विषय डोक्यातनं काढून टाक. तो विषय तिथेच संपलाय. बाय. तो विषय तिथेच संपला असता तर खूप बरं झालं असतं नील भैया. पण तसं नाहीये.